स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे। महत्त्वाचा निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे आणि हाच निर्णय आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि व्हिडिओ पाहत असाल पहिल्यांदाच, तर चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर योजना ठरलेली आहे आणि आता या योजनेसंदर्भात सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। नेमका हा निर्णय काय आहे? 2100 रुपये प्लस 3000 रुपये 100% जमा होणार, या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करणे आणि चॅनल सबस्क्राइब करणे गरजेचे आहे। चला तर मग वाट कशाची पाहताय, सबस्क्राइब करा अगोदर चॅनल आणि लाईक करा। तर या ठिकाणी पाहू शकता, लाडकी बहीण योजनेच्या पैसे वाटप संदर्भात महत्त्वपूर्ण सरकारने जाहीर केलेला आहे। लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे वाटप करण्यात येत आहेत। चेकवर सह्या देखील झालेल्या आहेत। लाखो बहिणी या हप्त्याची वाट पाहत आहेत। डिसेंबरचा हप्ता कधी येणार, डिसेंबरचा हप्ता कधी येणार। फायनली हा हप्ता आता वाटप सरकारकडून करण्यात येत आहे आणि महिलांसाठी खुशखबर आहे। परंतु अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ते म्हणजे या ठिकाणी पहा, सरकारने तर स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना योजनेचा जो लाभ आहे तो पूर्वीप्रमाणे देण्यात येणार आहे। परंतु दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, गाळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। पुणे या जिल्ह्यामध्ये 10,000 महिलांना अपात्र केलेले आहे। अर्जांच्या छाननी अंती आणि आणखीनही अर्जाची छाननी सुरू आहे। जिल्ह्यावाईज ही छाननी होणार आहे। आता फक्त पुणे जिल्ह्यातील माहिती प्रसिद्ध झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष कोणते असणार आहेत हेही स्पष्ट केलेलं नाही, परंतु महिलांना वगळण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली आहे। सगळ्याच महिलांना एकाच दिवशी पैसे, 4 वाजता सगळ्या महिलांना पैसे वाटप, रिमोटच्या बटनावर सगळ्या महिलांना पैसे। या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत, महिलांना आतापर्यंत 5 हप्ते देण्यात आलेले आहेत आणि जो पहिला हप्ता होता, रिमोटचं बटन दाबलं की महिलांना पैसे वाटप, खात्यामध्ये सगळ्या महिलांच्या पैसे या ठिकाणी पहा, जवळपास रिमोटच्या बटनाच्या नंतर म्हणजेच ऑनलाईन पैसे महिलांना वाटप करण्यात आले सरकारकडून। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत की नाही हे कमेंटमध्ये सांगायचं आहे। आत्तापर्यंत या ठिकाणी पहा, महिलांना 7,500 रुपये सरकारकडून देण्यात आलेले होते। 2100 रुपये सरकारने सांगितले की वाढ झालेली आहे। 2100 रुपये कधी मिळणार हा बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे आणि त्यांना आणखीनही माहीत नाही की 2100 रुपये कधी मिळणार आहे। डिसेंबरलाच 2100 रुपये मिळणार आहेत का? तर नाही। पहा, डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपये सरकारकडून वाटप करण्यात येत आहेत। त्यामध्ये पहा, जे 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, 2100 रुपयाची प्रतीक्षा लांबणीवर पडणार आहे। हे 2100 रुपये तुम्हाला इथं एप्रिल महिन्यामध्ये मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्थसंकल्प जाहीर झाल्याच्या नंतर लाडकी बहीण योजनेचे वाढवण्यात आलेले 2100 रुपये तुम्हाला देण्यात येतील। अगोदर तुम्हाला 1,500 देण्यात येत होते आणि हे आता वाढलेले आहेत, 2100 रुपये वाटप करण्यात येणार आहेत। याच 2100 रुपयाच्या वाटपाच्या जोरावर सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये सरकारने देणार अशी जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली आणि सर्व बहिणी ज्या आहेत त्या खुश झाल्या होत्या, सरकारवर खुश झाल्या आणि निवडणुकांमध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात भरभरून मतं जी आहेत ती महायुतीला या ठिकाणी केलेले दिसले। लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना अगोदर निवडणुकांच्या अगोदर पटापट महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येत होते, परंतु निवडणुका झाल्या, डिसेंबरचा हप्ता महिलांच्या अकाउंटला उशीर झाला आहे, अकाउंटला उशीर झालेला आहे टाकायला पैसे। पण पहा, हे पैसे जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत। वाढीव झालेले जे 600 रुपये आहेत ते मात्र सध्या मिळणार नाहीत। हे वाढीव झालेले 600 रुपये त्याच महिलांना मिळतील ज्या महिला निकषामध्ये बसणार आहेत। आता निकष कोणते आहेत? तर त्या ठिकाणी पहा, 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न असलं पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसलं पाहिजे। हे बेसिक नियम अगोदरचे होते, परंतु आता पुन्हा एकदा नवीन निकष बदलण्यात येत आहेत।
आदितीताईंनी जरी सांगितलेलं असलं की निकष बदलणार नाहीत, मग लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया कशाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण पुणे जिल्ह्यामध्ये 10,000 महिला आत्तापर्यंत अपात्र झालेल्या आहेत. आणखीनही अर्जांची पडताळणी सुरूच आहे, बाकी आहे. लाडक्या बहिणींचा प्रश्न 2100 रुपये कधी मिळणार, पण हे 2100 रुपये तुम्हाला आत्ता मिळणार नाहीत. ते डिसेंबर महिन्यामध्ये न मिळता एप्रिल मार्चमध्ये मिळतील. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जो डिसेंबरचा हप्ता आहे तो तात्काळ सरकार जमा करणार आहे. सरकार जमा करणार आहे पैसे, पण आणखीन मला तर हे पैसे आलेले नाहीत. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता राज्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं होतं की तात्काळ हा हप्ता अकाउंटला जमा होईल. आज 13 डिसेंबर आहे. या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेच्या पैसे जे आहेत, जे महिलांना पैसे आहेत ते मिळण्यासाठी या अगोदर महिलांना काही बेसिक अटी नियम पालन करावं लागत होतं, आणि ज्या महिलांनी अटी आणि नियम पालन केले नाहीत त्यांना देखील पैसे आलेले आहेत. याचं कारण म्हणजे निवडणुका तोंडावर होत्या म्हणून सरकारने पैसे टाकले महिलांना. पण आता निवडणुका संपतात, सरकार पुन्हा सत्तेत येताच या ठिकाणी लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. चेकवर सह्या करण्यात आल्या आणि लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता त्याच महिलांना पैसे येतील ज्या निकषामध्ये बसतील, ज्या निकषामध्ये पात्र असतील. लवकरच आता अपात्र आणि पात्र महिलांची यादी देखील जाहीर होईल. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महिला पात्र आणि किती महिला अपात्र याची माहिती समोर आल्याच्या नंतर तुम्हाला ती कळवण्यातच येणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, विसरला असाल तर सबस्क्राईब करा. कारण तुमचं जर नाव अपात्र महिलांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पैसे कधीच मिळणार नाहीत. तुम्ही किती वाट पाहिली तरी, कितीही वाट पाहत बसला, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मला मिळाला नाही, आज येणार उद्या येणार, पण हे जर तुमचं अपात्र महिलांच्या यादीत नाव असेल तर मात्र पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे हे कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. लाडक्या बहिणींना जिल्ह्यानुसार वगळण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून सुरू झालेली आहे. एकीकडे म्हणत आहेत नियम बदलले नाहीत, दुसरीकडे महिलांना वगळण्याची प्रक्रिया सरकार करत आहे. अर्जांची पडताळणी सुरू नाही असं सांगितलं, पण अर्जांची पडताळणी सुरू झालेली आहे. पुन्हा पडताळणी, अगोदर तर पडताळलेच होते, त्यावरच त्यानंतर पैसे दिले होते, परंतु आता फेर पडताळणी होत आहे. ज्या महिला पात्र नसणार त्यांना पैसे दिले जाणार नाहीत. 2100 रुपये साठी आपल्याला थांबावं लागणार आहे. सध्या तरी या ठिकाणी पहा, लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त मिळणार आहे 1,500 रुपये. 1,500 एवढी रक्कम तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येईल. तर या 1,500 संदर्भात आणखीनही महत्त्वाच्या काही अपडेट असतील तर त्या तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील.